नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामी प्रकट दिनानिमित्त पूजा कशी मांडावी व कोणती कोणती सेवा करावी हे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा. सर्वात आधी आपण श्री स्वामी समर्थांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्याचे अभिषेक करून घेणार आहोत. एका तामणामध्ये आपण स्वामींची मूर्ती ठेवून त्यावरती पाणी आणि पंचामृताने आपण अभिषेक घालणार आहोत. आता अभिषेक घालताना नेमकी मंत्र कुठला म्हणायचा हे बघूया. तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करू शकता किंवा रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम मंत्र किंवा श्री स्वामी स्तवन या मंत्रांचा पठण तुम्ही करू शकता. स्वामींचा अभिषेक घालून झाल्यानंतर आता आपण त्यांच्या चरण पादुकांचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. अगदी स्वामींचं अभिषेक केलं त्याचप्रमाणे आता आपण त्यांच्या चरण पादुकांचा सुद्धा अभिषेक पाणी आणि पंचामृत घालून करून घ्यायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. एक चौरंग, त्यावरती लाल कपडा आणि स्वामी महाराजांचा फोटो मांडलेला आहे. माझ्याकडे फोटो आणि मूर्ती दोन्ही आहे, त्यामुळे मी दोन्ही मांडत आहे. तुमच्याजवळ एक असेल मूर्ती किंवा फोटो, तुम्ही कुठलीही एक वस्तू मांडली तरीही चालेल. पूजा मांडण्याआधी सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यावर हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. एक विड्याचं पान, त्यावर थोडासा अक्षदा आणि गणपती बाप्पांची मूर्ती मांडलेली आहे. त्यावर हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण केलेले आहे. गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आता आपण स्वामी महाराजांची मूर्ती आणि चरण पादुका मांडणार आहोत. आता आपण स्वामींना अष्टगंध लावून घेत आहोत. फुलं मांडून आपण छान अशी सजावट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे माळ असेल ती माळ सुद्धा आपण इथे मांडणार आहोत. त्यावर अक्षदा आणि फुलं अर्पण केलेलं आहे. आता मी इथे गजलक्ष्मी स्थापन करत आहे. महाराजांसाठी खडी साखर आणि पाण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे. आता आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे व त्यानंतर स्वामी समर्थांची आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर धूप दीप लावून ओवाळून घ्यायचे आहे. आता स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा कुठली करायची आहे आपण हे बघूया. स्वामी प्रकट दिनाच्या 3 दिवस आधी तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचे 3 दिवसाचे पारायण करू शकता किंवा जर तुम्हाला 3 दिवसाचे पारायण जमत नसेल तर तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ सारामृताचे एका दिवसाचे पारायणसुद्धा करू शकता. एका दिवसाचे पारायण करायचे असेल तर त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये अध्याय 1 ते 21 सर्व अध्याय पठण केलेले आहे. त्यानंतर तुमची जी नित्यसेवा असेल, जी सेवा तुम्ही रोज करतात ती सेवासुद्धा करायची आहे व 11 माळी श्री स्वामी समर्थ नावाचे नामस्मरण करायचे आहे. पारायण करताना अगदी घाई अशी करू नका. व्यवस्थितपणे पूर्ण पारायण वाचा, त्याचा अर्थ जाणून घ्या. स्वामी समर्थांच्या केंद्रात जा, स्वामी महाराजांचे दर्शन घ्या किंवा शक्य होत नसेल तर घरच्या घरी ही पूजा नक्कीच करा. तुम्हाला भरपूर असे लाभ तुम्हाला ह्या पूजाचे मिळतील. अशा प्रकारे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.